तर मित्रांनो, संपूर्ण पोलीस भरतीची माहिती एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटून जाईल. त्या अगोदर नवीन बॅचेस आपल्या 1 एप्रिलपासून सुरू होत आहे आपल्या साईनगर आणि भातकुली या ठिकाणी. तर या बॅचेसचे टायमिंग वगैरे इथे दिलेले आहे. संपर्क तुम्ही करू शकता. माझा नंबर इथे दिलेला आहे. ठीक आहे. तर जास्त टाईमपास नाही करू. आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे. आपण पोलीस भरतीसाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर तुम्हाला नेमकं काय पाहिजे आहे, कोणता म्हणजे काय आवश्यकता असते एक पोलीस, महाराष्ट्र पोलीस बनण्यासाठी. ठीक आहे. तर आपण सुरुवात करू सर्वप्रथम शारीरिक पात्रतापासून. ठीक आहे. पहा, शारीरिक पात्रता काय आहे ती इथे दिलेलं आहे. मी इथं व्यवस्थित लिहिलेलं आहे, पहा तुम्ही. पुरुष उमेदवारासाठी किमान उंची 165 सेंटीमीटर असणे गरजेचे असते यामध्ये. ठीक आहे. आणि राज्य राखीव पोलीस बल म्हणजे तुम्ही SRPF देत असाल तर त्यासाठी 168 सेंटीमीटर हाईट पाहिजे असते. ठीक आहे. आणि महिलांना महाराष्ट्र पोलीसमध्ये 155 सेंटीमीटर हाईटची आवश्यकता असते. मुलींना 155 सेंटीमीटर. ओके. आणि राहिली गोष्ट चेस्ट, तर चेस्ट हे फक्त मुलांसाठी असते. त्यासाठी 79 सेंटीमीटर हाईट 79 सेंटीमीटर छाती असणे गरजेचे आहे. फुगून 5 सेंटीमीटर जास्त, म्हणजे 5 सेंटीमीटर फुगली पाहिजे छाती. ओके. आता बाई यामध्ये ठीक आहे, तुम्हाला मी फक्त ग्राउंडबद्दल माहिती सांगितली, म्हणजे फक्त शारीरिक चाचणीमध्ये आणखी बोललो नाही. फक्त काय पाहिजे शारीरिक जो विषय आहे हाईट चेस्टसाठी, तर हे असेल तर तुम्ही तयारी करू शकता. आता बा निवड प्रक्रिया कशी असते, कशी निवड होते, तर आता परीक्षा पद्धतीमध्ये बदल होत आहे. मागील 2-3 वर्षाचा विचार जर केला तर आता शासन निर्णयानुसार लेखी परीक्षा पहिले आधी होत होती, आता मैदानी चाचणी आधी होती. तर हे लक्षात ठेवू द्या. आता विषय असा आहे की मैदानी चाचणी आधी आहे, नंतर तुमची मैदानी क्वालिफाय झाल्यानंतर तुमची लेखी परीक्षा असते. ठीक आहे. तर आपण सुरू करू. पहिले लेखी परीक्षेचं स्वरूप मी तुम्हाला सांगून देतो. अभ्यास तुमच्याकडून होत असेल तर तुम्ही ग्राउंडची तयारी चालू करायची. ग्राउंड तुमच्याकडून होत असेल तर पोलीस भरतीची तयारी चालू करायची नाही, असं नसते. अभ्यासही आहे म्हणून काही पोरायला वाटते आम्ही धावू शकतो आणि चला पोलीस भरतीची तयारी करतो. पहिले अभ्यास पाहून घ्या काय काय आहे. ठीक आहे. पहा, लेखी परीक्षेची जी तयारी तुम्ही करत आहे त्यामध्ये 100 मार्काचा एक पेपर असते सगळ्यात पहिले. तर त्याच्यात काय असते, 25-25चा पॅटर्न आहे दिलेला, पण तू घेईन असं की गॅरंटी नाही आहे. 25 प्रश्न यामध्ये इंग्रजी विषय नाही आहे काय, हे सगळ्यात पहिले महत्त्वाचं. म्हणून पोलीस भरतीचे पोट्टे याच्यात जास्त येते. आता याच्यात मराठी व्याकरण 25 प्रश्न, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, बुद्धिमत्तेचे आणि 25 प्रश्न GKचे, असे 4 विषय आहे. तर 4 विषय जे आहे ते सर्व म्हणजे समजून घ्या. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल तर गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, GK 4 विषय आहे. त्याच्यात पॅटर्न नाही आहे, कमी जास्त होते त्यामध्ये. हे 100 मार्क असते फक्त इंग्रजी सोडून. ठीक आहे. आता मैदानीबद्दल थोडीशी माहिती घेऊन घेऊ. मैदानीमध्ये काय द्यावं लागेल तुम्हाला, हे 4 विषय ठीक आहे. 100 मार्काचा पेपर आहे, 1.5 तासाचा पेपर असते तो. आता मैदानी चाचणीमध्ये राज्य राखीव पोलीस, शिपाई किंवा जेल पोलीस किंवा ह्याच्या मैदानीमध्ये जास्त फरक नाही आहे. कोणतीही द्या तुम्ही, याचे प्रकार आहे, पोलीस भरतीचे प्रकार आहे. जसं पहा, सगळ्यात पहिले मैदानी चाचणीबद्दल थोडक्यात माहिती पाहू. राज्य राखीव पोलीस दल किंवा पोलीस शिपाई किंवा जेल पोलीस यांच्या मैदानीमध्ये जास्त फरक नाही आहे. पोलीस शिपाई पदासाठी पहिले काय आहे ते पाहून घ्या. जर तुम्हाला जिल्हा पोलीस व्हायचं असेल, म्हणजे महाराष्ट्र पोलीस, ज्याच्यासाठी पोरं जास्त फॉर्म भरते, त्याच्यासाठी 1600 मीटर धावणे, 100 मीटर धावणे आणि गोळा फेकणे हे 3 इव्हेंट आहे. अलग लक्षात पुन्हा सांगतो. 1600 मीटर धावणे, 100 मीटर धावणे आणि गोळा फेकणे हे 3 इव्हेंट आहे जर तुम्हाला जिल्हा पोलीस लागायचं असेल. किंवा याच्या व्यतिरिक्त जर कोणी चालक पोलीस टाकते, ड्रायव्हर, तर त्याच्यासाठी 100 मीटर नाही आहे, बाकी हे 2 इव्हेंट आहेच, 1600 मीटर आणि गोळा फेक. ओके. आता याच्यात फरक काय आहे, SRPF जर देतो म्हटलं, SRPF त्याला राज्य राखीव पोलीस दल म्हणते. SRPF जर देतो म्हटलं आपण, तर त्याला काय ते सांगून देतो. त्याला 5 किलोमीटर असते पूर्व, 5 किलोमीटर धावा आणि गोळासुद्धा फेका आणि 100 मीटरसुद्धा मारा, असे 3 इव्हेंट आहे याचे. मग 5 किलोमीटर धावण्याला 50 मार्क देऊन देते, गोळा फेक 25, 1600 मीटर 100 मीटर 25. ठीक आहे. आलं असं लक्षात. अंतिम मेरिट कशी ठरते पहा, मैदानी चाचणी आणि
लेखी परीक्षा याची टोटल गुण तुमचे केले जाते आणि लिस्ट लागते. विषय असा आहे की एकूण उमेदवारांच्या संख्येच्या 12 ते 14 पट उमेदवारांची लेखी परीक्षेले साधारणपणे घेतले जाते, हे लक्षात ठेवा. विषय असा आहे की तुम्ही ग्राउंड क्वालिफाय झाल्यानंतर पहिले एकाच 10चा रेशो होता, आता एकाच 10चा नाही, एकाच 15चा जवळपास रेशोनुसार ते बसते. नियम तसा 10चाच आहे. ठीक आहे. दोघांचेही गुण एकत्र केल्यानंतर तुम्ही मेरिटमध्ये बसले की तुमची निवड झाली. आता पहा, निवड यादी लागल्यानंतर काय असते. निवड यादी लागल्यानंतर उमेदवार पदासाठी योग्य आहे की नाही हे ठरवण्यात वैद्यकीय चाचणी घेण्यात येते. म्हणजे मेडिकल होते तुमचं. मेडिकलमध्ये काही काटत नाही. पोट्याला वाटते की मला गोंदलेला आहे, मला चष्मा लागलेला आहे, मला फ्रॅक्चर आहे पाय, तर एवढं काही बारीक त्याच्यात पाहत नाही महाराष्ट्र पोलीसमध्ये. तुम्ही मेडिकलमध्ये क्वालिफाय होताच, इथं काही विषय नसते. चष्मा गिष्मा लागलेला जे आहे हे सगळं नॉर्मल आहे याच्यात. म्हणजे इथं दिलेलं आहे मी चष्म्याबद्दल वैद्यकीय चाचणी मुलांना पडणारे प्रश्न, त्याच्यात काहीच विषय नाही आहे, सर्व नॉर्मल असते. त्याच्यात पास करतेच तुम्हाला. फक्त मेरिट लिस्टमध्ये येणं महत्त्वाचं आहे. पोलीस ट्रेनिंगबद्दल पहा. पोलीस ट्रेनिंग कसं असते, ठीक आहे. निवड झाल्यानंतर उमेदवाराला ट्रेनिंगवर असलेले मुलं जोपर्यंत त्यांचं पूर्ण ट्रेनिंग होत नाही तोपर्यंत त्यांना थांबवून ठेवलं जाते. आता तुम्हाला मागचं जे पोरं ट्रेनिंगवर असन, तुम्ही इकडे तुमची भरती झाली लागले तर तुम्हाला ट्रेनिंगवर पाठवत नाही, ठीक आहे. त्याचं जिथपर्यंत ट्रेनिंग संपत नाही तिथपर्यंत तुम्हाला घरीच बसतो. काही विषय नाही, तोपर्यंत एन्जॉयमेंट करायचा, मस्त माहोल करायचा थोडा. पहा, नंतर त्याचं ट्रेनिंग संपलं की तुम्हाला 9 महिन्याच्या ट्रेनिंगवर पाठवलं जाते, ठीक आहे. 9 महिन्याचं ट्रेनिंग असते पोलीस भरतीचं, पोलीसमध्ये लागल्यानंतर, ठीक आहे. आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातले उमेदवार एकत्र आणून इथं प्रशिक्षण दिलं जाते तुम्हाला. आता पोलीस शिपायाला पदाला सुरुवातीला किती पगार असतो. जसं पोलीस भरतीत लागल्यानंतर पोटायले काही पोरं असे तयारी थोडी कमी, पण पगारावर जास्त फोकस राहते त्याचा. पहा, सांगून देतो. 2025मध्ये नव्यानं रुजू झालेले जे आता पोलीस शिपाई आहे यांना 35 ते 38 हजार जवळपास पेमेंट आहे. ग्रोस 43,000 ते 45,000 रुपये द्यायचा आहे, ओके. त्यामध्ये मोठ्या शहरातील नोकरदाराचा पगार थोडासा जास्त असतो. म्हणजे मुंबईमध्ये गेले तुम्ही, ठीक आहे, नवी मुंबईसारख्या शहरात, पुण्यासारख्या शहरात, तर तिथं थोडं पेमेंट जास्त असते, भत्ता वगैरे जास्त भेटते, ठीक आहे. काही दर महिन्याला किरकोळ रक्कमसुद्धा तुम्हाला भेटून जाते तिथं. युनिफॉर्म खरेदीसाठी दरवर्षी ठराविक रक्कम देण्यात येते तिथं. पगार वाढ किती दिवसांनी होते, तर पगार वाढ सर्वच नोकरदारांना वाढवून देण्यात येते. दरवर्षी 3% पगार वाढत असते पोलीसमध्ये, दरवर्षी 3% पेमेंट पोलिसाचं, ओके. इथं दिलेलं पहा. साधारणपणे दरवर्षी शासन 3% पगार सर्वच नोकरदारांना वाढवून देते. व त्याचसोबत काही इतर भत्ते सुविधा दिल्या जातात. महागाई भत्त्यात नियमित वाढ होते. लवकरच 8वा वेतन आयोग लागू होणार आहे, त्यामुळे वेतनात भरघोस म्हणून तडाख्यानंतर तयारीला लागा. 1 एप्रिलपासून बॅच सुरू होणार आहे आपली, साईनगर आणि भातकुली. आता पोलिसांना मिळणाऱ्या सुट्ट्याबद्दल माहिती पाहू थोडी. आठवड्याला तर एक साप्ताहिक सुट्टी असते पोलिसांना देण्यात येते. एका वर्षात 10 किरकोळ रजा असते. त्यासोबत आधी परवानगी घेऊन एका वर्षात 30 अर्जित रजा पोलिसांना मिळतात. एका वर्षात 30 अर्धवेतनी वैद्यकीय रजा मिळतात. अर्धवेतनी वैद्यकीय रजा 30 दिवसाच्या आहे, विचार करा. जर काही समजा मेडिकल इश्यू झाला तर त्यामध्ये पोलिसांना अर्धा पगार दिला जातो. या व्यतिरिक्त गरज पडल्यास अधिकाऱ्यांच्या वैद्यकीय रजा दिल्या जाऊ शकतात, परंतु त्या विना वेतन असतात. मग जास्तच गरज पडली घरीच राहावं लागते तर मग पेमेंट भेटत नाही, ठीक आहे. आता पहा, इथून आपली संपूर्ण माहिती संपलेली आहे. चालू घडामोडी 2025-26 पत्रिका मी संपूर्ण नोट्स ही बनवली आहे. ह्या नोट्समध्ये ही नोट्स वगैरे पाहिजे असेल काही नवीन विद्यार्थी आहे किंवा काही जुने विद्यार्थी असेल ज्यांना नोट्सची गरज असेल. GKमध्ये काय असते, पोलीस भरतीत पोलीसची परीक्षा असते, त्यामध्ये संपूर्ण बेसिक माहिती मी याच्यात संपूर्ण दिलेली आहे. जसं पहा, इथं प्रश्न दिलेले आहे. राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना 6 मार्च 1948 कुठं झाली, पुरंदर पुणेमध्ये. मुख्यालय गोरेगाव मुंबईला आहे. राज्यात SRP ऑफिसचे 2 गटात विभागणी, असे 16 गट आहे, ठीक आहे. संपूर्ण याच्यात पोलीसची स्पेशल नोट्स आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही नोट्स घ्यायची असेल तर मला संपर्क करा. माझा इथं नंबर वगैरे दिलेला आहे, यावर तुम्ही मला संपर्क करू शकता किंवा ही नोट्स फक्त PDF स्वरूपात तुम्हाला मिळेल. हा माझा नंबर दिलेला आहे इथं. आपल्या बॅचेससुद्धा आहे, बॅचेस सुरू होत आहे साईनगरला. बॅचेसबद्दल काही माहिती घ्यायची असेल, अमरावतीत ऑफलाईन बॅचेस आहे, ऑनलाईन बॅचेस नाही, ओके. हे सर्वांनी लक्षात असू द्या. नोट्स पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.